अयोध्येच्या राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची सगळेजणच आतुरतेने वाट बघत आहेत. अयोध्या नगरी या सोहळ्यासाठी अगदी सज्ज झाली आहे. अयोध्येच्या राम मंदिरात बसवण्यात येणार आहे देशातील सगळ्यात मोठी घंटा. 2100 किलो वजनाची ही घंटा असणार आहे. आणखीन काय काय तयारी झाली आहे अयोध्येत राम मंदिर उद्घाटनाची? चला बघूया. पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिराच्या उद्घाटनाची तारीख अगदी जवळ येत आहे. मंदिराचा उद्घाटन सोहळा 22 जानेवारीला होणार आहे. अयोध्येत उभारल्या जाणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी देशभरातून तसंच परदेशातूनही भेटवस्तू पाठवण्यात येत आहेत. प्रभू श्रीराम यांच्या आजीच्या घरून तसंच सासरहून सुद्धा भेटवस्तू येत आहेत. आणि या सगळ्यामध्ये मुख्य आकर्षण ठरते आहे ती अयोध्येच्या राम मंदिरात बसवण्यात येणारी घंटा. ही घंटा अगदी गेल्या वर्षीपासूनच जलेसर इथल्या मित्तल कारखान्यात तयार होत आहे. ही देशातील सर्वात मोठी घंटा असणार आहे. ही घंटा तयार करण्यासाठी 25 लाख रुपयांचा खर्च लागला. 400 कर्मचाऱ्यांनी ही घंटा तयार केली असून ही 2100 किलो वजनाची घंटा आहे. ही घंटा 15 फूट रुंद आहे तर आतून 5 फूट रुंद आहे. संपूर्ण घंटा तयार करण्यासाठी 1 वर्षाचा कालावधी लागला. डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात ही घंटा राम मंदिरात पोहोचली. भाविक मंदिराच्या आवारात प्रवेश करताच त्यांना 332 फूट अंतरावरून प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येणार आहे. त्याबरोबरच देवाचं दर्शन आणि पूजेनंतर गाभाऱ्याजवळ भाविकांना प्रसादही देण्यात येईल. एका दिवसात तब्बल 2 ते 2.5 लाख भाविकांना सहज दर्शन घेता येईल अशी व्यवस्था अयोध्येच्या राम मंदिरात करण्यात आली आहे. 22 जानेवारी 2024ला प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. प्राणप्रतिष्ठेच्या वेळी देवाला विशेष नैवेद्यही दाखवला जाईल. उद्घाटन सोहळ्यातील नैवेद्यात प्रभू श्रीरामांच्या आजीच्या घरून तांदूळ येणार आहेत. अर्थात छत्तीसगडमधून 3000 क्विंटल तांदूळ अयोध्येत पोहोचणार आहे. छत्तीसगडमधील विविध जिल्ह्यातून हे तांदूळ एकत्रित करण्यात आले आहेत. त्याचबरोबर प्रभू श्रीरामांच्या सासरहून सुकामेव्याची भेट येणार आहे. प्रभू श्रीराम यांचं सासर म्हणजेच नेपाळमधील जनकपूर. इथून कपडे, फळं आणि सुकामेवा 5 जानेवारीलाच अयोध्येत पोहोचणार आहे. यात भेटवस्तूंनी सजवलेल्या 1100 थाळ्याही असतील. यामध्ये चांदीच्या भांड्यांसह 51 प्रकारची मिठाई, लोणी, दही यांचाही समावेश असेल. गुजरातमधील वडोदरा इथून 108 फूट लांबीची अगरबत्ती पाठवण्यात येत आहे. ही उदबत्ती पंचगव्य आणि हवनासाठी लागणाऱ्या घटकांपासून बनवली आहे. या उदबत्तीचं वजन 3500 किलो आहे आणि या उदबत्तीची किंमत 5 लाखाहूनही अधिक आहे. ती तयार करण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागला. प्राणप्रतिष्ठेनंतर प्रभू श्रीरामांचे चरणही तिथे ठेवण्यात येणार आहेत. सध्या या पादुका देशभर फिरवल्या जात आहेत आणि 19 जानेवारीला या पादुका अयोध्येत पोहोचणार आहेत. अयोध्येतील या भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्या नगरीसह देश-विदेशही सज्ज झाले आहेत. अयोध्येच्या श्रीराम मंदिराची सगळीकडे चर्चा असून या मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी सगळ्यांचाच उत्साह पाहण्यासारखा आहे. 19 जानेवारीला अयोध्येत प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादुकांचं दर्शन घेता येईल. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पादुकांबद्दल सांगायचं झालं तर 1 किलो सोनं आणि 7 किलो चांदीचा वापर या पादुका बनवण्यात करण्यात आलाय. यात मौल्यवान रत्नांचाही वापर करण्यात आला आहे. या पादुका हैदराबादच्या श्रीचल श्रीनिवास शास्त्री यांनी तयार केल्याचं सांगितलं जातं. या पादुकांना 17 डिसेंबरला रामेश्वर धाम इथून अहमदाबाद इथे आणण्यात आलं. तिथून सोमनाथ ज्योतिर्लिंग, त्यानंतर द्वारकाधीश नगरी, त्यानंतर बद्रीनाथ असा पादुकांचा प्रवास झाला आहे. काही भाविकांनी या पादुका आपल्या डोक्यावर घेऊन मिरवल्या. 22 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रभू श्रीरामचंद्रांचा प्राणप्रतिष्ठा सोहळा तसंच अभिषेक केला जाणार आहे. त्यासाठी एक विशिष्ट मुहूर्त सुद्धा काढण्यात आलाय. 22 जानेवारी रोजी दुपारी 12:29:08 हा मुहूर्त आहे. पंडित गणेश शास्त्री द्रविड आणि पंडित विश्वेश्वर शास्त्री द्रविड यांनी रामललाच्या अभिषेकासाठी संजीवनी हा शुभमुहूर्त ठरवला आहे. या शुभमुहूर्ताचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही प्रकारचा दोष या शुभमुहूर्तामध्ये नाही. 5 बाणांपैकी रोगाचा बाण, मृत्यूचा बाण, शासनाचा बाण, चोराचा बाण आणि अग्नीचा बाण यापैकी एकही दोष या मुहूर्तात नाही. एकही बाण या मुहूर्तात नाही. या मुहूर्ताचं दुसरं वैशिष्ट्य म्हणजे या काळात 9 पैकी 6 ग्रह आपापल्या अनुकूल स्थितीमध्ये आहेत. मेष राशीचा गुरु हा शुभ काळाचा आत्मा मानला जातो आणि शुभ कार्यासाठी गुरुची स्थिती पाहिली जाते.
आणि गुरु सुद्धा चांगल्या स्थानामध्ये, अनुकूल स्थितीमध्ये या मुहूर्ताच्या वेळी असणार आहे. राम मंदिरातील श्रीराम आणि सीता यांच्या मूर्ती पवित्र शाळीग्राम दगडापासून बनवण्यात आल्या आहेत. हा शाळीग्राम दगड अत्यंत पवित्र मानला जातो आणि हा दगड नेपाळमधून आणण्यात आला आहे. नेपाळच्या गंडकी नदीकिनारी हा दगड आढळतो आणि या दगडातूनच प्रभू श्रीरामांची मूर्ती घडवण्यात आली आहे. शाळीग्रामाची विधिवत पूजा केली जाते. शाळीग्राम हा सुख समृद्धी देणारा मानला जातो आणि शाळीग्राम हा भगवान श्रीहरी विष्णूंचा अवतारही मानला जातो. त्यामुळे याच दगडात प्रभू श्रीरामचंद्रांची मूर्ती तयार करण्यात आल्याचं सांगण्यात येतं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या अभिषेकासाठी सुद्धा एक अत्यंत विशेष घागर तयार करण्यात आली. हे भांड काशीमध्ये तयार करण्यात आले. याला 1000 छिद्र असून सहस्र छिद्राभिषेक या घागरीने होणार आहे. देशातील सर्व पवित्र नद्या, समुद्र यांचं पाणी त्या घागरीमध्ये आणलं जाणार आहे आणि त्या घागरीतून प्रभू श्रीरामचंद्रांना अभिषेक केला जाणार आहे. काशीतील वैदिक लोकांच्या सूचनेवरून प्राणप्रतिष्ठा विधीसाठी 9 मंडप बांधण्यात आले आहेत. या मंडपांमध्ये 9 आकाराचे हवनकुंड बांधण्यात येणार आहेत. या सर्व 9 मंडपांमध्ये एकाच वेळी धार्मिक विधी होतील. शास्त्रानुसार जे तलाव बांधण्यात आले त्या तलावांचे 9 आकार चतुर्भुज, पद्माकर, अर्धचंद्र, त्रिकोण, वर्तुळाकार, योनिकार, षटकोनी आणि अष्टकोनी असे आहेत. अयोध्येत बांधल्या जाणाऱ्या राम मंदिराच्या कामावर देखरेख करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टने 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेच्या तयारीसाठी निमंत्रण पत्रिकाही पाठवायला सुरुवात केली. दरम्यान मंदिराच्या गर्भगृहाच्या उभारणीचं काम 24 तास सुरू आहे, जेणेकरून ते वेळेत पूर्ण व्हावं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देश विदेशातील पाहुणे प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. नवीन मंदिरासाठी पुजाऱ्यांची निवडही सुरू आहे. पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या 300 अर्जांपैकी 21 पुरोहितांची निवड करण्यात आली असून त्यांना प्रशिक्षण देण्याचं कामही चालू आहे. मंडळी, प्रभू श्रीरामचंद्रांचा आदर्श खरं तर प्रत्येक भारतीयाने ठेवला पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्रांच्या मंदिरात दर्शनाला जाताना त्यांचा आदर्श आपण आपल्या जीवनात ठेवू असा संकल्प घेऊनच प्रत्येकाने बाहेर पडलं पाहिजे. प्रभू श्रीरामचंद्रांची छबी मनात साठवताना त्यांचे गुण आपल्या अंगी आणण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा जर प्रयत्न प्रत्येकाने केला तर संपूर्ण भारत देशच राम मंदिर बनेल. प्रत्येकाचं हृदयच राम मंदिर बनेल आणि प्रत्येकाच्या हृदयामध्ये रामाचं प्रकटीकरण होईल. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा प्रभू श्रीरामचंद्रांचे भक्त असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका. जय श्रीराम. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.